कडक उन्हाळा सुरू झाला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये सर्वांना सामोरे जावे लागते ते म्हणजे लोकांना उन्हाळे लागणे, लघवीला जळजळ होणे, तसेच थांबून ओटीपोटात दुखणे, यामुळे जीव कासावीस होतो. तुम्हालाही त्रास होत आहे का? तर हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला यामध्ये मी धार्मिक, आयुर्वेदिक, वैज्ञानिक सर्व काही सांगितले आहे. तसेच हा आहार काय घ्यावा, काय खाऊ नये याबद्दलही सविस्तर सांगितलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कडक उन्हाळा सुरू झाला आहे आणि या दिवसात अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागते ते म्हणजे उन्हाळे लागणे, लघवीला जळजळ होणे, थांबून होणे किंवा ओटीपोटात दुखणे, यामुळे जीव कासावीस होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या समस्येवर आयुर्वेदिक उपाय, त्यामागील वैज्ञानिक कारण, धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय, तसेच काय खावे काय खाऊ नये याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर उन्हाळ्यात आपल्या शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडते. जर आपण पुरेसे पाणी नाही तर लघवीमध्ये युरिया आणि इतर क्षारांचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मूत्रमार्गात जळजळ होते. यालाच आपण उन्हाळे लागणे म्हणतो. तसेच शरीराचे तापमान वाढल्याने हीटस्ट्रोकची शक्यताही वाढते. यासाठी आपण पाहूया घरगुती आयुर्वेदिक उपाय. आयुर्वेदानुसार हा शरीरातील पित्तदोष वाढल्यामुळे होणारा त्रास आहे. यावर काही खात्रीशीर उपाय पाहूया. तर धने जिरे पाणी, 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरे रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी गाळून त्यात खडीसाखर टाकून घ्या. हे उत्तम शीतली आहे. शहाळ्याचे पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट आहे. याने लघवीची जळजळ 10 मिनिटात थांबते. तसेच चंदन लेप, जुन्या काळाचे लोक बेंबीवर चंदनाचा लेप किंवा थंड पाण्याची पट्टी ठेवत, ज्यामुळे शरीरातील उष्णता लगेच खेचली जाते. त्यामुळे काय होतं तर लगेच आराम मिळतो. पुढचा उपाय म्हणजे कोरफडीचा रस. सकाळी रिकाम्या पोटी 2 चमचे कोरफडीचा रस घेतल्याने शरीरातील अंतर्गत दाह कमी होतो. यामुळे लवकरात लवकर आपल्याला आराम मिळतो आणि त्या जळजळीपासून सुटका होते. तर आवर्जून हे आयुर्वेदिक उपाय करा. अजून काय काळजी घ्यावं तर दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. मग तुम्ही ते वेगवेगळ्या याच्यातून घेऊ शकता. म्हणजेच फक्त पाणी पिऊ शकता, लिंबू सरबत पिऊ शकता, कोकम सरबत, तसेच ताक यांचा आहारात समावेश करू शकता. अशा प्रकारे जास्तीत जास्त 3 ते 4 लिटर पाणी आपल्या शरीरात गेलंच पाहिजे दिवसाला. तसेच फळामध्ये कलिंगड, द्राक्षे, काकडी, खरबूज यांसारखी पाणीदार फळे खा. अशा थ्रूही तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढेल, पाणी पुरेसं जाईल. तसेच सुती आणि सैल कपडे वापराय, ज्यामुळे काय होतं तर हवा खेळती राहते आणि आपला घाम जाणे किंवा गरम होणे या त्रासापासून मुक्तता मिळते. तसेच काय टाळावे तर मसालेदार अन्न या दिवसांमध्ये खाऊ नका. तसेच जास्त तिखट, तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा, कारण ते पित्त वाढवतात. तसेच चहा आणि कॉफी, कॅफेनमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, डिहायड्रेशन होते. त्यामुळे उन्हाळ्यात चहा कॉफी कमी करा. त्यापेक्षा थंड काहीतरी लिक्विड घ्या. तसेच दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळा, कारण या दरम्यानच कडक ऊन जास्त असते आणि ते आपल्याला सहन होत नाही. तर आता पाहूया आध्यात्मिक आणि धार्मिक उपाय. अध्यात्म आपल्याला मानसिक शांती आणि शारीरिक रोगांची लढण्याची शक्ती देते. मग त्यामध्ये मंत्राग्नी तीर्थ, स्वामी समर्थांच्या चित्रासमोर किंवा फोटोसमोर तांब्याच्या पेल्यात पाणी ठेवा. तारक मंत्र 11 वेळा म्हणा आणि ते पाणी स्वामींचे तीर्थ म्हणून घ्या. यामुळे श्रद्धा आणि विज्ञानाचा मेळ बसून शरीर लवकर सावरते. तसेच चंद्रदर्शन म्हणजेच रात्री चंद्राच्या प्रकाशात 10 ते 15 मिनिटे बसल्याने शरीरातील उष्णता कमी होते. याला सोमवल्ली साधना असे म्हटले जाते. तसेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करताना शांत बसल्याने रक्तदाब नियंत्रित होतो आणि उष्णतेचा त्रास कमी जाणवतो. आपल्याला खबरदारी म्हणजेच प्रिकॉशन्स काय घ्यायचे आहेत या उन्हाळ्यामध्ये, तर जर लघवीतून रक्त येत असेल किंवा खूप जास्त ताप असेल तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच लहान मुलांची आणि वृद्धांची काळजी घ्यावी. तसेच लघवीचा रंग आपल्याला काय सांगतो, लघवीच्या रंगावरून आपल्याला काय समजते. जर लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर ते गंभीर पाणी कमी असल्याचे लक्षण आहे. तसेच लघवीचा रंग पांढरा किंवा फिकट पिवळा असणे हे निरोगी शरीराचे लक्षण आहे. क्षारांचे महत्त्व, फक्त पाणी पिऊन चालत नाही, तर शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमचा समतोल राखण्यासाठी पाण्यात चिमूटभर मीठ आणि साखर टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे काय होतं तर आपला इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स मेंटेन राहतो. कारण आपण जेव्हा मेडिकलमधून ORS आणतो तेव्हा ते सुद्धा या प्रकारेच बनवलेलं असतं. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी चिमूटभर मीठ, साखर टाकून अवश्य पाणी घेऊ शकता. तसेच गुलकंद दूध, रात्री झोपताना थंड दुधात 1 चमचा गुलकंद टाकून प्यायल्याने पोटातली आग कमी होते. तसेच बडीशेपचे पाणी, बडीशेप थंड प्रकृतीचे असते. बडीशेप भिजवून त्याचे पाणी प्यायल्याने लघवीची जळजळ थांबते. हे उपाय काही महागडे नाही आहेत किंवा आपल्याला दवाखान्यात जाऊन करायचे नाहीत. आपण घरच्या घरी आपल्या
किचनमध्ये असलेल्या अवेलेबल गोष्टींमधूनच करणार आहे, त्यामुळे अवश्य करून पहा. तसेच स्वामी समर्थांच्या विशेष सेवा आणि अनुभव आपण यामध्ये पाहूया. तर उदीचा वापर. स्वामी समर्थांची उदी पाण्यात मिसळून ते पाणी प्यायल्याने अनेक भक्तांना आरोग्याचे अनुभव आले आहेत. आरोग्य लवकरात लवकर सुधारते. हे श्रद्धेचा भाग म्हणून आहे. जेवढी तुम्ही श्रद्धा ठेवा तेवढा तुम्हाला परिणाम जाणवेल. भीमसेनी कापूर. अंघोळीच्या पाण्यात थोडा भीमसेनी कापूर टाकल्याने अंगाची आग कमी होते. तसेच आपण योगासने आणि प्राणायाम पाहूया, ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर आराम मिळेल. शीतली प्राणायाम. जीभ नळीसारखी गोल करून त्यातून हवा आत ओढणे, यामुळे रक्तातील उष्णता लगेच कमी होते. तसेच शीतकारी प्राणायाम म्हणजे दात एकमेकांवर दाबून सी असा आवाज करत श्वास आत घेणे. उन्हाळ्यात हा प्राणायाम AC सारखा प्रभाव देतो. तसेच उन्हाळ्यात कोणती खबरदारी घ्यावी, कोणती फळे टाळावी किंवा प्रमाणातच खावी. तर अनेक जण उन्हाळ्यात खूप आंबे खातात, पण आंबा गरम असतो. आंबा खाण्यापूर्वी तो किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा, त्यामुळे उष्णता त्यातून निघून जाते आणि तुम्हाला त्रास कमी होतो. तसेच व्यायामाची वेळ कोणती असावे. उन्हाळ्यात अतिव्यायाम केल्याने शरीरातील पाणी लवकर संपते, म्हणून हलका व्यायाम किंवा योगासने पहाटे करावीत. तसेच घरगुती प्रथमोपचार. आपण उन्हाळ्यावरती काय करावे, तर जर कोणाला उन्हामुळे चक्कर आली किंवा अचानक लघवी थांबली तर तातडीने ओटीपोटावर थंड पाण्याची पट्टी ठेवणे किंवा बर्फाच्या पाण्याने तळपाय धुणे हा उपाय आपण करू शकतो. तसेच लहान मुले आणि वृद्धांसाठी विशेष काळजी काय घ्यावी, तर लहान मुले खेळण्याच्या नादात पाणी प्यायला विसरतात. त्यांना कलिंगड किंवा काकडीच्या फोडी करून द्याव्या, जेणेकरून खाण्याच्या बहाण्याने पाणी शरीरात जाईल. तसेच वृद्ध व्यक्ती वयोमानानुसार तहान लागण्याची जाणीव कमी होते. त्यांना दर तासाला अर्धा ग्लास ताक किंवा लिंबू पाणी पिण्याचा आग्रह करावा. तसेच लघवीची जळजळ थांबवण्यासाठी इन्स्टंट घरगुती उपाय आपण काय करू शकतो, तर बेंबीत तेल किंवा तूप घालणे. रात्री झोपताना बेंबीत शुद्ध गाईचे तूप किंवा खोबरेल तेलाचे 2 थेंब टाकल्याने शरीरातील उष्णता ओसरते. हा प्राचीन आणि आयुर्वेदिक आणि प्रभावी विधी आहे. तसेच तळपायांना काशाच्या वाटीने घासणे. रात्री झोपण्यापूर्वी गाईचे तूप तळपायांना लावून काशाच्या वाटीने 10 ते 15 मिनिटे घासल्याने डोळ्यांची जळजळ आणि लघवीची उष्णता दोन्ही कमी होतात. तसेच विनाशकारी जोड आहारविहार घेऊ नये. म्हणजेच उन्हाळ्यात दूध आणि आंबट फळे म्हणजेच उदाहरणार्थ संत्री, मोसंबी एकत्र खाणे टाळावे. काय तर आता तुम्ही दूध घेतलेलं आहे त्यानंतर आंबट फळे असे एकत्र खाणे टाळावे, कारण यामुळे शरीरात विषारी घटक तयार होऊन उष्णता वाढते. तसेच दुपारची झोप. आयुर्वेदानुसार फक्त उन्हाळ्यातच दुपारी झोपणे मान्य आहे, कारण दिवसा उष्णता जास्त असते, पण ती झोप जेवणानंतर लगेच न घेता थोड्या वेळाने घ्यावी. जेव्हा आपण कमी पाणी पितो तेव्हा आपल्या किडनीवर जास्त ताण येतो. रक्तातील घाण साफ करण्यासाठी पाणी लागते. पाणी कमी पडले की किडनीला तेच पाणी पुन्हा फिल्टर किंवा स्वच्छ करावे लागते, यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. तसेच आध्यात्मिक पैलू आपण पाहूया. पंचतत्व आणि शरीर. आपले शरीर म्हणजेच पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू आणि आकाश या 5 तत्वांनी बनलेले आहे. उन्हाळ्यात शरीरातील तेज तत्व वाढते आणि आपतत्व कमी होते, म्हणजेच अग्नितत्व वाढलेले असते आणि पाण्याचे तत्व कमी होते. तसेच तुम्ही म्हणाल यामध्ये धार्मिक महत्त्व काय, स्वामींच्या नामस्मरणाने काय होणार आहे, तर स्वामी समर्थांचे नामस्मरण करताना शांती मिळते, ज्यामुळे शरीरातील अग्नितत्व शांत होण्यास मदत होते. याला आध्यात्मिक थंडावा म्हणतात. प्रत्येक गोष्टीला आपापले महत्त्व असते, आपापली व्हॅल्यू असते, त्यामुळे कोणतीही गोष्ट आपण विनाकारण करत नाही, त्यामागे काही ना काहीतरी कारण असते. तसेच एक काळजी घ्यावी. बाहेर जाताना सोबत नेहमी ओला रुमाल ठेवावा. जर खूप उन्हाळी लागत असेल तर रुमाल ओला करून डोक्यावर किंवा मानेवर ठेवावा. तसेच प्रवासात विकतचे कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा सोबत घरून नेलेले गुळाचे पाणी किंवा सत्तूचे मीठ पाण्यात मिसळून प्यावे. पाहूया शरीराचे थर्मोस्टॅट. आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा भाग असतो, जो शरीराचे तापमान नियंत्रित करतो. जेव्हा आपण उन्हाळ्यात गरम चहा पितो तेव्हा शरीराला सिग्नल मिळतो की बाहेर खूप उष्णता आहे आणि शरीर घाम गाळून आपल्याला थंड करायचा प्रयत्न करते, पण उन्हाळे लागल्यावर हे चक्र बिघडते. म्हणून कोमट पाणी पिणे हे बर्फाच्या पाण्यापेक्षा जास्त फायदेशीर ठरू शकते, कारण ते शरीराच्या तापमानाशी सुसंगत असते. काही मुद्रा, काही गोष्टी केल्याने तुम्हाला आराम भेटू शकते, तर त्यामध्ये पाहूया. त्वरित आराम मिळवणारी वरुण मुद्रा. करंगळीचे टोक आणि अंगठ्याचे टोक एकमेकांना टेकवा. ही मुद्रा शरीरातील पाण्याचे तत्व म्हणजेच वॉटर एलिमेंट संतुलित करते. उन्हाळी लागल्यास ही मुद्रा 15 ते 20 मिनिटे केल्याने लघवीची जळजळ कमी होण्यास मदत होते. तसेच
प्राणमुद्रा, अंगठा, करंगळी आणि अनामिका यांची टोके एकत्र जुळवा. यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते आणि थकवा दूर होतो. तसेच धार्मिक आणि वैज्ञानिक सांगड पाहूया. तांब्याचे भांडे. अध्यात्म सांगते की तांब्याच्या भांड्यात पाणी प्यावे. विज्ञान सांगते की तांब्यामध्ये ओलिगोडायनॅमिक गुणधर्म असतात जे पाण्यातले जीवाणू मारतात. पण उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी जास्त गरम होऊ शकते, म्हणून ते पाणी मातीच्या माठात ओतून मग प्यावे. यामुळे तांब्याचे गुणधर्म आणि माठाचा थंडावा दोन्ही मिळतात. तर काय गोष्टी उन्हाळ्यामध्ये टाळाव्या, तर परफ्यूम. उन्हाळ्यात जास्त गडद म्हणजेच जास्त वासाचे परफ्यूम वापरल्याने काहींना डोकेदुखी किंवा पित्ताचा त्रास वाढण्यास सुरुवात होते. त्याऐवजी नैसर्गिक अत्तर, मोगरा यांचा वापर करावा. तसेच सिंथेटिक मोजे. उन्हाळ्यात सिंथेटिक मोजे घातल्याने तळपायांची आग होते. याचा परिणाम थेट मूत्राशयावरती म्हणजेच ब्लॅडरवरती होतो. तुम्ही घरगुती नेचर थेरपी काय करू शकता, तर हिपबाथ म्हणजेच एका मोठ्या भांड्यात किंवा टबमध्ये थोडे पाणी घेऊन त्यात 10 ते 15 मिनिटे बसल्याने ओटीपोटातील उष्णता पूर्णपणे निघून जाते. हा उपाय युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनसाठी रामबाण मानला जातो. तसेच आहारातील गुपित घटक कोणते ठेवावे, तर सब्जा बिया. सब्जा हा उन्हाळ्यासाठी वरदान आहे. फक्त पाण्यात भिजवून नाही तर ताकात किंवा टाकून घेतल्यासही फायदा होतो, आराम जाणवतो, फायदा दुप्पट होतो. तसेच काळा मनुका. रात्री 10 ते 12 काळे मनुके पाण्यात भिजत घाला आणि सकाळी ते पाणी घ्या. मनुकेही खा. हे शरीरातील रक्तपित्त कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे. तसेच उन्हाळ्यात लघवी कमी झाल्यामुळे मूत्रमार्गात बॅक्टेरिया लवकर वाढतात. जरी जळजळ 2 ते 3 दिवसांपेक्षा जास्त राहिली तर ते इन्फेक्शन असू शकते. यामुळे तुम्हाला जास्त त्रास जाणवत असला तर आयुर्वेदिक किंवा घरगुती उपायांवरती अवलंबून राहू नका. त्वरित डॉक्टरांशी भेट घ्या. तसेच उन्हाळ्यात क्रॅनबेरी ज्यूस असतात ते बॅक्टेरियाना मूत्राशयाच्या भिंतीला चिकटू देत नाहीत. जरी हे फळ आपल्याकडे महाग असले तरी कोकम सरबत हा त्यावरती भारतीय आणि स्वस्त पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही कोकम सरबत नक्की घेऊ शकता. तसेच पाणी पिण्याची पद्धत. उभ्याने पाणी प्यायल्याने थेट वेगाने खाली जाते आणि किडनीवर ताण येतो. त्यामुळे नेहमी खाली बसून पाणी प्यावे आणि घोट अशा प्रकारे पाणी प्यावे. करून ते लाळेसोबत मिसळून शरीरातील आम्लता म्हणजे ॲसिडिटी कमी करेल. तसेच फ्रीजमधील पाणी रक्ताभिसरण बिघडवते, तर मातीच्या माठातील पाणी हे अल्कलाईन असते जे शरीरातील उष्णता नैसर्गिकरित्या बाहेर काढते. त्यामुळे जास्तीत जास्त माठातील पाण्याचा वापर करा. तसेच आयुर्वेदिक पित्तशामक हर्बल टी. उन्हाळ्यात गरम चहाऐवजी गुलाब पाकळ्या किंवा पुदिना यांचा थंड चहा प्या. पाण्यात वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि पुदिनाची पाने टाकून ते उकळा, थंड करा आणि त्यात खडीसाखर घालून प्या. हे पित्तासाठी अमृत आहे. तर मंडळी, आज आपण उन्हाळी लागणे या समस्येवर वैज्ञानिक, आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर उपाय पाहिले. शरीर हे एक मंदिर आहे आणि त्याची काळजी घेणे हीच आपली खरी स्वामींची सेवा आहे. उन्हाळ्याच्या या कडक दिवसात फक्त पाणी पिऊन चालणार नाही, तर मनाची शांती तितकीच महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा, जोवर आपण निसर्गाच्या नियमांचे पालन करतो आणि स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवतो, तोवर कोणतीही व्याधी आपल्याला त्रास देऊ शकत नाही. आजची खास टिप ती म्हणजे बाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवा आणि शक्य असल्यास सोबत स्वामींचे तीर्थ असलेली पाण्याची बाटली ठेवा. अशाच आरोग्यदायी आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थही नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. पुनश्च भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.